बातमी आहे मालवणची। सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी निवेदन दिले। मालवण नगर परिषद मुख्याधिकारी व मालवण तहसीलदारांना आढावा घेऊयात संपूर्ण बातमीचा। चिवला बीच येथे आयोजित करण्यात येणाऱ्या पोहण्याच्या स्पर्धा स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होणाऱ्या स्थानिक स्पर्धकांना फी मध्ये सूट मिळावी असे मागणी निवेदन सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी मालवण नगर परिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे व मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांना दिले आहे। यतीन खोत, मंदार केणी, शिल्पा खोत, बाबी जोगी, महेश जावकर, सम्मेश परब, तपस्वी मयेकर, नरेश हुले, अमन बेग, निखिल शिंदे, नंदा सारंग, शांती तोंवळकर, अश्विनी आचरेकर, मानसी घाडीगावकर, तन्वी भगत निवेदन देताना उपस्थित होते। येणाऱ्या डिसेंबर महिन्यात आता चिवला येते, मालवण चिवला येते जे स्विमिंग जातं। आपल्या भारतभरातून कॉम्पिटिशन साठी मुलं इथे मालवण शहरात दाखल होतात। आमचं एक निवेदन होतं समस्त पालक वर्गाकडून आणि स्विमिंग कॉम्पिटिशन मधून जे स्पर्धक उतरणारे आहेत स्पर्धेत त्या सगळ्यांनी आमची भेट घेतली। मालवण नगर परिषद आणि तसंच मालवण तहसीलदार ऑफिस येथे एक निवेदन दिलंय। निवेदन असं आहे की कॉम्पिटिशनला उतरणारे स्पर्धक हे स्थानिक लेवलचे जे आहेत म्हणजे भूमिपुत्र त्यांना न्याय मिळावा, जे फी आहे त्या फी सवलत किंवा फी माफ व्हावी, हे कायमस्वरूपी एक धोरण आकारायला हरकत नाही असं सगळ्यांमधून आवाज येतोय। जसं स्थानिक कलाकारांना न्याय मिळतो तसा स्थानिक खेळाडूंनाही न्याय मिळावा आणि अशी रत्न ही मालवण मध्ये आहेत। कारण हल्लीच स्विमिंग करत असताना एक पर्यटक बुडाला होता आणि त्या पर्यटकाला 2 छोट्या बच्चूंनी वाचवलं होतं। अशी अनेक उदाहरणं आहेत। असे मुलं जगात नक्कीच या पुढे व्हावीत आणि संस्था जे काम करते स्विमिंग कॉम्पिटिशन वगैरे घेत आहेत तर त्याही संस्थेचं आम्ही स्वागत करतो। आनंद आहे की आर्थिक उलाढालही होते आणि मालवण हे पर्यटनाचं केंद्रबिंदू असल्यामुळे अनेक व्यावसायिकांना यांचा फायदा होतो। त्यासोबतच आपल्या खेळाडूंनाही त्याची सवलत मिळावी यासाठी हे एक छोटंसं निवेदन आम्ही तहसीलदार ऑफिस आणि मुख्याधिकारी मालवण नगर परिषद ला दिलं आहे। तसंच माहितीसाठी सविनय आधारही सादर केलेला आहे, ते जिल्हाधिकारी ओरोस येथेही सादर केलेला आहे। अशा पद्धतीचं हे निवेदन आहे, न्याय मिळावा स्थानिक भूमिपुत्रांना। स्वरूप मी म्हटलं ना, वर्षानुवर्ष ही स्पर्धा इथे मालवण शहरात होते याचा आम्हाला आनंदच आहे, आम्ही स्वागत करतोय मालवण वासियांतर्फे। पण जे दरवर्षी फी जी आकारली जाते भूमिपुत्रांना म्हणजे स्थानिक जी मुलं आहेत कॅलिबर असणारी मुलं यापासून वंचित राहतात। कारण आर्थिक तेवढं सक्षम फॅमिली नसते, जी आर्थिक सक्षम आहेत ती कदाचित भाग घेतात आणि इथे स्थानिक मुलं आहेत ती नक्कीच म्हणजे त्यांचं राहण्याचं खाण्यापिण्याचा 100% खर्च नसणार, ते त्यांचं ते पद्धतीने करतील। बाहेरून जी येणारा ओघ आहे त्या स्पर्धकांना राहण्याचं वगैरे टेन्शन असतं, खाण्यापिण्याचं असतं, ती फी मध्ये सवलत व्हावी आणि हे कायमस्वरूपी एक धोरण राहावं।
अधिकारी मुख्याधिकारी आपले नगर परिषदचे आहेत मालवण. तसंच कचेरीत आपण आता आहोत तहसीलदार मॅडमशी बोलणं झालं. नेहमी त्यांचं सहकार्य चांगलं असतं आणि अशा गोष्टींना त्यांचं प्रोत्साहन असतं. तर पॉझिटिव्ह बोललेत, बसून आपण चर्चा करून यावर तोडगा काढूया. धन्यवाद.